म्हसवड शहराचा पाणी पुरवठा सुरळीत करा अन्यथा आंदोलन ॲडव्होकेट पृथ्वीराज राजेमाने। म्हसवड शहरात गेल्या काही दिवसांपासून पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाली असून नागरिकांना तब्बल 15 दिवसांनी पाणी मिळत असल्याने संताप व्यक्त केला जातोय। याच पार्श्वभूमीवर ॲडव्होकेट पृथ्वीराज राजेमाने यांनी पालिका प्रशासनाला निवेदन देत तात्काळ पाणी पुरवठा सुरळीत करण्याची मागणी केली आहे। पालिका प्रशासन आणि सत्ताधारी गट सुस्त असून नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागते। निवडणुकीत दररोज पाणी देण्याचं आश्वासन देण्यात आले होते, मात्र ते हवेत विरले असा आरोप त्यांनी केला। यावेळी शहराला जोडणाऱ्या प्रमुख रस्त्यांवर पालिकेमार्फत गतिरोधक उभारावेत अशी मागणीही निवेदनाद्वारे करण्यात आली आहे। पुढील 8 ते 10 दिवसात परिस्थितीत सुधारणा न झाल्यास पालिका प्रशासन आणि सत्ताधारी गटाविरोधात लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा ॲडव्होकेट राजेमाने यांनी दिलाय। टाइम्स ऑफ महाराष्ट्र न्यूजसाठी महेश कांबळे, म्हसवड प्रतिनिधी यांचा रिपोर्ट। सध्या पालिकेचे त्वरित कशी भागवता येईल याचे नियोजन करावे यासाठी आज नगरपालिकेचे स्वतः निवेदन दिलेलं आहे। काय सांगाल आपण स्वतः पाणी संदर्भात पिण्याच्या पाणी संदर्भात नगरपालिकेला निवेदन दिलेलं आहे, काय मागणी केलेली? आता आम्ही म्हसवड नगरपालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांना भेटलो। त्यांना प्रथमतः मागणी अशी करण्यात आली की सध्या शहरामध्ये 10 ते 15 दिवसानंतर प्रत्येक नळाला पाणी येत आहे। त्याचबरोबर अनेक नळांना असे की एक वर्ष झालं 2 वर्ष नळांना पाणी देत नाही, त्याच्यावर ते नळ होतं तरी काही टँकर त्यांना पाणी पुरवठा करतोय। अशा बऱ्याचशा गोष्टीवर आमची उलटसुलट चर्चा झाली। त्यांनी आम्हाला या ठिकाणी सांगितले की येत्या 4 ते 5 दिवसामध्ये पाणी पुरवठा संपूर्णपणे सुरळीत होईल आणि लवकरात लवकर सर्व म्हसवडकरांना पाणी व्यवस्थित मिळेल। पण आमचं मागणं नगरपालिकेला हेच राहील की आम्ही गेली 2 वर्ष झालं हेच ऐकतोय की गेल्या 4 वर्षापूर्वी जल मिशनचं पाणी पुरवठा स्कीमचं नवीन स्कीमचं काम चालू झालं। गेल्या 4 वर्षामध्ये सुरुवातीला असं ऐकलं की एका वर्षामध्ये काम पूर्ण होईल, 1.5 वर्षात होईल, 2 वर्षात होईल, आता पुढच्या महिन्यात होतंय। हे ऐकून साहेबांना म्हणलं आम्ही दमलोय आता। म्हसवडकरांच्या सहनशीलतेचा अंत झालाय की असल्या एवढ्या मोठ्या उन्हाळ्यामध्ये 10 ते 15 दिवसानंतर पाणी येतं। ह्याच्या आधी अशी कधीच वेळ आली नव्हती। मी मान्य करतोय 8 दिवस 7 दिवस लागायचे पाणी यायला, 9 दिवस लागायचे, 15 दिवस 17 दिवस तरी लागेल नव्हते। ही खूप निंदनीय बाब आहे। त्याच्यावरती आता आम्हाला मुख्याधिकारी साहेबांनी आश्वस्त केले की बाबा काही करून येत्या 4 ते 5 दिवसामध्ये पाणी पुरवठा सुरू होईल। आणि त्याचबरोबर सगळ्यात महत्वाचा विषय मध्ये गेल्या 8 ते 10 दिवसामध्ये आपले राकेश शिवाटणे त्यांचा ऍक्सिडेंट झाला आणि त्यामध्ये त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला। खरं तर ते नगरपालिकेच्याच विहिरीवरती मोटर बसवून माघार येत होते। फक्त गतिरोधक नसल्यामुळं म्हणजे माहेश्वर चौकामध्ये असेल, चांदणी चौक असेल, सरकार दवाखाना असेल, हायस्कूल परिसर असेल, सिंगापूर चौक असेल, जे म्हसवड शहरातील जे महत्वाचे चौक आहेत या ठिकाणी गतिरोधक नसल्यामुळे अनेक लोकांचे प्राण गेले। त्यामुळे लवकरात लवकर गतिरोधक बसवणे म्हसवड शहरामध्ये गरजेचं आहे। त्यासाठी आपण स्थानिक स्वराज्य संस्था म्हणून नगरपालिका म्हणून पाठपुरावा करू असताना आम्ही मागणी केली आहे। त्याचबरोबर विशीतून आपण महामार्गाला वर चढतो जो रॅम्प आहे, तो रॅम्प गेल्या 2-3 वर्षापासून तसंच आहे, तोही धोकादायक स्थितीमध्ये, तोही लवकरात लवकर आपल्या नगरपालिकेमार्फत आपण पूर्ण करा असं त्यांना आम्ही आमच्या मागण्याचं निवेदन दिलेलं आहे। तर येत्या 8 ते 10 दिवसामध्ये या सगळ्या मागण्यांचा व्यवस्थित गांभीर्यपूर्वक विचार न होऊन जर कुठली कारवाई नाही झाली तर येत्या 8 ते 10 दिवसामध्ये आम्ही पुढची लोकशाही पद्धतीने आंदोलन करण्याचा इशारा दिलेला दिलेला आहे। निश्चितच आता पृथ्वीराज राजेमाने यांनी सांगितले की म्हसवड शहराचा विस्कळीत झालेला व लांबणीवर पडलेला पाणीपुरवठा सुरळीत करावा। त्याचबरोबर म्हसवड शहराला जोडणारे जे मुख्य रस्ते आहेत त्या रस्त्यावर किमान गतिरोधक पण उभा करावे। त्या दोन्ही मागण्या खरं तर खूप जनतेतून होत आहेत। याच यांच्या मागण्याचं निवेदन त्यांनी आज पालिका प्रशासनाला दिलेलं आहे। पालिका प्रशासनाकडूनही त्यांना आश्वस्त करण्यात आलेलं आहे, परंतु जर त्यांच्या या मागण्या पूर्ण वेळ झाल्या त्यांनी आंदोलनाचाही यावेळी खरंतर इशारा दिलेला। परंतु गेल्या आठवड्यात टाइम्स ऑफ महाराष्ट्रच्या माध्यमातून आपण म्हसवडच्या पाणी पुरवठ्याचा प्रश्न खरंतर यापूर्वी मांडला होता। त्यावेळेस याच पालिका प्रशासनाने त्या पाणी योजनेवर जाऊन या पाणी योजनेची संपूर्ण माहिती देताना असं सांगितलं होतं की गेल्या 10 ते 15 दिवसात या शहराचा पाणी पुरवठा खरंतर सुरळीत होईल। परंतु त्यानंतर सुद्धा या राज्याचे ग्रामविकास मंत्री आमदार जयकुमार गोरे यांनी खरंतर या योजनेला भेट दिली
भेट दिल्यानंतर करायचं खरं तर खूप असे पद्धती झाले की मंत्र्यांनी या योजनेला भेट दिल्या. मंत्र्यांनी भेट देऊन सुद्धा खरं तर नळाला पाणी आजही लेट येते. हे पाणी लेट येण्याचं नेमकं कारण काय यासाठी खरं तर महत्वाचा उत्सुक आहे. आणि आता ज्याप्रमाणे राज्यपाल यांनी नियोजन केलेलं आहे त्यावर तरी पालिका प्रशासन कारवाई काय करते हे पाण्यासारखं आवश्यक कसं करणार आहे. त्यांचा परत भविष्यामध्ये महत्व मान